पहिला तर हा लोकेशन म्हणजे हा एरिया बघा. हा कॉर्पोरेशनमधला एरिया आहे, म्हणजे पुण्यामधला सिटीमधला लोकेशन आहे. आणि इथंच फक्त 14 लाखाला रो हाऊस सारखा घर, इंडिपेंडेंट घर विकायचं आहे. आता ही बिल्डिंग किती मोठी आहे, किती मोठा घर आहे, बँकेचे लोन होणार का नाही. इथं कॉर्पोरेशनचा बस स्टॉप भेटणार आहे, कॉर्पोरेशनचं पाणी भेटणार आहे, सगळी काही माहिती तुम्हाला इथं देण्यात येणार आहे. पण ज्यांना पण 14 लाखाचा घर हे खरेदी करायचं असेल तर त्या लोकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणारा आहे. तर व्हिडिओ मी एक रिक्वेस्ट करणार आहे की व्हिडिओ संपूर्ण बघायचं, माहिती घ्यायची, कारण की हे 14 लाखामध्ये पुण्या सिटीमध्ये घर विकायचे आहे अर्जंटमध्ये. जय महाराष्ट्र, जय जय पुणे मंडळी. मी कासिम शेख. जे बघता तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. आज तुमच्यासाठी फक्त 14 लाखामध्ये हे इंडिपेंडेंट घर म्हणजे गरिबाचे रो हाऊस आणलेले आहे. आता मी एक रिक्वेस्ट करणार आहे की प्लीज हा जो व्हिडिओ आहे हे संपूर्ण आरामशीर तुम्ही बघायला पाहिजे, कारण की बजेटमध्ये, तुमच्या बजेटमध्ये फक्त 14 लाखामध्ये हे इंडिपेंडेंट रो हाऊस तुमच्यासाठी आणलेले या चॅनलवरती बघा. ज्यांना पण हे रो हाऊस खरेदी करायची तर त्या लोकांनी, म्हणजे ताई असू द्या, दादा असू द्या, त्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायला पाहिजे, कारण की माहिती याच व्हिडिओमध्ये 14 लाखाच्या घराबद्दल सांगणार, प्लस पॉईंट पण सांगणार आहे, मायनस पॉईंट पण सांगणार आहे. एक एक डिटेल आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर मला हे सांगा की तुमचे बजेट काय आहे, कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला पाठवा. माझा नंबर पण घ्या, 9028750499. हा व्हॉट्सअपचा नंबर आहे. का दिलं, येण्याच्या एक दिवस पूर्वी, हे 14 लाखाचे घर खरेदी करायचं ना, येण्याच्या एक दिवस पूर्वी मला व्हॉट्सअपला मेसेज करा, कारण की कॉल लागतो नाही लागतो, त्यामुळं तुम्ही मला व्हॉट्सअपला संपर्क करा, मेसेज टाका की आम्हाला यायचं आहे ते घर बघायला. लगेच मी तुम्हाला व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करणार. अजून एक बोलायचं आहे की पुण्यामध्ये आणि पुण्यासारख्या लोकेशनमध्ये घरं आहे स्वस्त, खूप बजेटमधले पण घरं अवेलेबल आहे. पण काय माहिती का की त्या घराचा प्रॉब्लेम आहे, एक घरांचा काही ना काही प्रॉब्लेम तर असणारच आहे, म्हणून माणूस विकत असेल. तर त्या प्रॉब्लेमवरती पण डिस्कस करू आपण आता. पण अजून एक मी सांगतो तुम्हाला, खरंच आपल्याकडं आहे का 5 लाख आहे किंवा 3,30,000 आहे किंवा 21 लाख आहे का, असलेच पाहिजे. कारण की बघा, तुम्ही इथं आलेले आहे तर काही ना काही खरेदी करायलाच आलेले ना, घर रो हाऊसच पाहिजे ना तुम्हाला. तर बघा, मी तुम्हाला सगळं सांगतो. मी 3,30,000चं काय आहे आणि 5 लाखाचा काय आहे किंवा 21 लाखामध्ये कुठं पैसे टाकले पाहिजे. पैसे मी गॅरंटी देतो डबल होणार तुमचे. फायदा काहीतरी कुठंतरी फायदा होणार आहे. मी त्या 14 लाखाच्या घराबद्दल पण सांगतो. आता तुम्हाला विश्वास पटच नसेल, पटतो ना विश्वास, तर मी सांगणार ना माहिती. पण आपल्याकडे जे अवेलेबल आहे ना सध्याला, प्लॉटबद्दल मी थोडीशी चर्चा करणार आहे. बघा, हे 5 लाखवाले जे आहे, पुणे शिक्रापूर कासरी फाटा येथे तुमच्या बजेटमध्ये भेटणारे प्लॉट आहे 5 लाखामध्ये. बरं, तेवढे 5 लाख पण नाही ना, काळजी करण्याचं काम नाही. फक्त 2,30,000च डाऊन पेमेंट करा, बाकीचा EMI करून घ्या. येणाऱ्या पिढीला फायदा होणार आहे त्याचा. कारण की पुणे नगर रोडच्या ठिकाणी हे प्लॉट मौजूद आहे. त्यानंतर हे प्लॉटचा जो 7/12बद्दल पण मी मिक्स सांगणार आहे, कारण की जे पुढचे जे प्लॉट आहे तर हे जे सारखेच आहे, पण त्याचा रेट कमी आहे. त्याचा रेट जो आहे 3,30,000चा रेट पडतो. किती? 3,30,000चा. हे पण EMIवर भेटणार आहे. पण शक्यतो मला असं वाटतं की तुम्ही EMIवर नका घ्या. एवढे 3,30,000 नाही का, तुम्ही 14 लाखाचं घर बघून आलेले तर असणार ना, पण भविष्यातच तुमच्यासाठी फायदा ह्याच्यामध्ये असणार आहे. आता ते पण सांगतो कसं काय.
तर हे जे 3,30,000चे जे प्लॉट आहे हे पण प्लॉट जे आहे EMIवर आहे, पण ह्याचं लोकेशन दुसरं आहे. नाही तर तुम्ही बोलणार की नगर रोडला असणार आहे. नगर रोडचा नाही हे लोकेशन. हे लोकेशन जे आहे केडगाव चौफुला पुणे सोलापूर रोड येथे आहे. मेन म्हणजे पुण्यापासून एक 65 किलोमीटर अंतर आहे. प्लॉट खूप भारी आहे. आजूबाजूला घरं आहे, कारण की हे प्लॉट जे आहे गावामध्ये आहे, ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये आहे, ग्रामपंचायतचा रोड आहे. ओके, आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही इथं एखादं घर बनवू शकतात. 500 स्क्वेअर फीट किंवा चला 800-900 स्क्वेअर फीटचं बनवू शकतात. बजेटमध्ये बसन. पण आपल्याला इन्व्हेस्टमेंटसाठी आपण इथं बघतो, तर इन्व्हेस्टमेंट इथं 100% करू शकतात. काही प्रॉब्लेम नाही. इथं तुमचे पैसे वाया जाणार नाही. हे जे जमीन आहे ज्या मालकाची असणार आहे त्याच मालकाचा 7/12 तुम्हाला समोर दिसणार आहे. असं नाही की कोणाचं पण फेक बनवलं, कारण की हल्ली खूप प्रॉब्लेम होऊ राहिलेले जागेमध्ये. कोणाची पण जागा विकू राहिलेले. काय माहिती का, गडबड जी गडबड आहे ते चालूच असते आपली. तर ती गडबड करायची नाही. जागा खरेदी करायच्या वेळेला डायरेक्टली तुम्ही ज्याच्या नावाचा 7/12 आहे त्याचीच जागा खरेदी करायला पाहिजे. भले ती ॲग्रिकल्चर असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. तसंच बघायला गेलं ही 21 लाखामध्ये 10 गुंठ्याची शेती आहे. ओके, एकर आहे, पण एकरमधलं 10-10 गुंठे करून हे विकायचं आहे. हे पण पुणे सोलापूर रोडला आहे. ओके, बरं, हे पहिलं आपण हे 2 प्लॉटबद्दल निपटून घेऊ. जे 3,30,000चा आहे आणि 5 लाखाचा आहे. त्याचा जो 7/12 खरेदी खत 11 लोकांमध्ये असणार आहे. सामूहिक 7/12 असणार आहे. ओके, काही प्रॉब्लेम नाही. EMIवर दोन्ही प्लॉट खरेदी करू शकतात. पण 21 लाखाचे जे आहे हे कॅशमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतात तुम्ही. एकदम आरामशीर सरळ हिशोब असणार आहे कॅशमधला. ओके, डायरेक्टली शेती बोलून देणार आहे. प्लॉटिंग करून नाही देत तुम्हाला. डायरेक्टली शेती. ही 10 गुंठे शेती घेतली तर त्याच्यामध्ये भरपूर प्लॅनिंग आहे तुमच्या मनामध्ये. तर ते प्लॅनिंग तुम्ही इथं करू शकतात. बरं, आपण येऊ इथं कुठं 14 लाखाच्या रो हाऊसबद्दल. हे जे 14 लाखाचे जे रो हाऊस आहे हे पुणे एवढा नागपूरचा येथे आहे. भरपूर घरं आहेत. तुम्हाला असं वाटणार की वारंवार 14 लाखाचं. इथं वेगवेगळे घरं आहे. कोण 15 लाखाचं, कोण 12 लाखाचं पण आहे. तुम्ही मला संपर्क करा. नंबर आहे 9028750499. हा माझा व्हॉट्सअपचा नंबर. थेट मला तुम्ही कॉल करू नका, व्हॉट्सअपला संपर्क करा. आणि ह्याच्यामध्येच 75 लाखाचं पण कुठं, लवगाव वॉटर पार्क रोडला आहे. 1.5 गुंठा जागा आहे. खाली 1 BHK, फर्स्टला 1 BHK. ओके, म्हणजे 2 माल्याची 1-2 फ्लोअरची बिल्डिंग आहे. इंडिपेंडेंट आहे. 1.5 गुंठ्यामध्ये 4 व्हीलर पार्किंग भेटणार आहे. आणि भरपूर म्हणजे लवगाव वॉटर पार्क रोडवर आहे. भरपूर माहिती त्याचा व्हिडिओ झालेला आहे ऑलरेडी. तो व्हिडिओ पण पाहू शकतात. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर पण देऊन टाकणार. तो व्हिडिओचा लिंक पण देणार. त्याच्यामध्ये व्हिडिओ दिसणार तुम्हाला त्या 75 लाखाचा रो हाऊसचा. ओके, तुम्हाला ह्याच्यामधल्या कुठल्या पण प्रॉपर्ट्या पाहिजे तर डायरेक्टली माझ्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात. भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती. जय महाराष्ट्र, जय जय पुणे.